शैक्षणिक, क्रीडा, शेती, व्यावसायिक, राजकीय, गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पीजी न्यूज मराठी। श्रीगोंदा शालेय पोषण आहारासंदर्भात आता प्रश्नचिन्ह। सर्व पोषण आहाराची तपासणी करा। आमदार विक्रम पाचपुते। तालुक्यातील हिरडगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये 2 दिवसांपूर्वी आमदार विक्रम पाचपुते यांनी भेट देत शालेय पोषण आहार संदर्भात पाहणी केली असता आहारातील काही मसाले कालबाह्य झाले असल्याचे आढळून आले होते। त्या अनुषंगाने प्रशासन आता अलर्ट मोड असल्याचे दिसत आहे। काल गटशिक्षण अधिकारी कुसुम कुमारी कानडे यांनी हिरडगाव शाळेस भेट देत कालबाह्य मसाल्याची तपासणी करत कालबाह्य असणाऱ्या मसाल्यांचे पंचनामे करून सदर ठिकाणच्या केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व विस्तार अधिकारी यांना नोटिसा बजावल्या आहेत। तर या संदर्भात पुढील प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। शालेय पोषण आहारासंदर्भात पुढील खबरदारी म्हणून पोषण आहाराचे अधीक्षक यांना प्रत्येक शाळेमध्ये जाऊन शालेय पोषण आहारासंदर्भात तपासण्या करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे गटशिक्षण अधिकारी कुसुम कुमारी कानडे यांनी सांगितले। मात्र प्रशासनाने फक्त शाळेवर कारवाई न करता माल पुरवणाऱ्या संबंधित एजन्सीला देखील या प्रकरणात विचारणा करण्याची गरज असल्याचे नागरिक बोलत आहेत। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरडगाव येथे आपल्याला राष्ट्रीय पोषण आहारांतर्गत काही एक्सपायरी माल सापडले होते। त्याची आम्ही काल जाऊन तपासणी केली आहे 18 तारखेला। त्या अनुषंगाने आम्ही ते माल पूर्ण म्हणजे त्याचा पंचनामा करून ते माल त्या नियमानुसार त्याचा पंचनामा करण्यात आला आहे। आम्ही तसे सूचना खाली मुख्याध्यापकांना देखील दिल्या आहे की इथून पुढे अशा कोणत्याच प्रकारचा साठा, एक्सपायरी झालेला साठा त्या शाळेमध्ये सापडू नये किंवा माल उतरवताना देखील ते व्यवस्थित चेक करूनच ते माल घेण्यात यावं। आम्ही त्या संबंधित मुख्याध्यापक, तिथल्या केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांना देखील आम्ही नोटीस दिली आहेत। त्याच्यावरती आमची कारवाई चालू आहे आणि इथून पुढील प्रक्रिया जे असणार आहे ते आम्ही वरिष्ठ पातळीवरती करून देणार आहे कारवाई झाल्यानंतर। आम्ही आमच्या अधीक्षकांना, जे शालेय पोषण आहाराचे अधीक्षक आहेत त्या साहेबांना आम्ही तशी सूचना दिली आहे। ते देखील त्या म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये ते जाऊन चेक करणार आहे की कुठे असे माल आहेत का, तसं अहवाल ते ऑफिसमध्ये सादर करणार आहेत लवकरात लवकर। आणि आम्ही मुख्याध्यापकांना देखील ही सूचना दिली आहे की जर अशी काय प्रक्रिया असेल तर त्याचा पंचनामा करा, त्याचा अहवाल आमच्यापर्यंत पोहोचवा म्हणून। आणि इथून पुढे अशी जे एक्सपायरी झालेले साठा असणार आहे तसे सापडता कामा नाही तिकडे त्या शाळेमध्ये, विद्यार्थ्यांना हानी होता कामा नये। पीजी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।